Today I will teach you MSN topic medical surgical nursing. In surgical nursing, I will teach a topic name is common skin infection present in human body. जे पण नॉर्मल कॉमन इन्फेक्शन्स स्प्रेड होतात लाईक स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट झाल्यानंतर सो ते आज मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. मेडिकल सर्जिकल नर्सिंग हा आपला सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट मधला आपला टॉपिकचं नेम आहे कॉमन स्किन इन्फेक्शन. सो आता आपण बघू नेम अँड डिस्क्रिप्शन्स ऑफ द इन्फेक्शन. त्यानंतर क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे की साइन अँड सिम्टम्स काय असणार तसे. मॅनेजमेंट म्हणजे आपण त्याला काय ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार आणि नर्सिंग कन्सिडरेशन्स म्हणजे आपण नर्सिंग मॅनेजमेंट म्हणून त्यांना काय ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. सो फर्स्ट पण आपण बघू बॅक्टेरियल इन्फेक्शन. बॅक्टेरियल इन्फेक्शन त्यानंतर आहे फॉलिक्युलायटिस, त्यानंतर आहे इन्फ्लॅमेशन्स ऑफ द हेअर्स फॉलिकल्स. सम बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे की काय स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट झाल्यानंतर जी बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार आपल्याला. त्यामध्ये क्लिनिकल मॅनिफेस्टेशनमध्ये काय येणार की सम बॅक्टेरियल इन्फेक्शन स्प्रेड झाल्यानंतर इचिंग असणार, डिस्कलरेशन ऑफ स्किन असणार. त्यानंतर ज्या एरियामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन स्प्रेड झालेलं आहे त्या एरियामध्ये काय होणार इचिंग होणार. सम हे बॅक्टेरियल इन्फेक्शन असतात. त्यानंतर मॅनेजमेंटमध्ये आपण काय करणार अँटीबायोटिक प्रोव्हाइड करणार, प्रॉपरली स्किन केअर प्रोव्हाइडेड करणार. त्यानंतर सॅलिसायक्लिक ॲसिडचे फेस वॉश वगैरे असतात किंवा जे केमिकल्स असतात ते आपण प्रोव्हाइड करणार पेशंटला फॉर द ट्रीटमेंटसाठी. नर्सिंग कन्सिडरेशनमध्ये काय येणार की नर्सिंग कन्सिडरेशनमध्ये तुम्ही काय प्रोव्हाइड करणार लाईक पेशंट आता बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे पेशंटला हॉस्पिटलमध्ये आहे, तुम्ही काय करणार प्रॉपरली केअर करणार. त्याची जेनाटल एरिया असेल, ओके ॲक्झिलरी एरिया असेल, समटाईम्स त्या एरियामध्ये जास्त करून बॅक्टेरियल इन्फेक्शन पेशंटला होण्याचे चान्सेस आहे. तुम्ही प्रॉपरली पेशंटला क्लिनेशन करणार, ओके प्रॉपरली क्लीन करणार. जो एरिया ग्रोइन एरिया असेल तो त्या एरियामध्ये तुम्ही प्रॉपरली क्लीन करणार. ओके त्यानंतर पेशंटची हायजीनसुद्धा मेंटेन ठेवणार. त्यानंतर इन्फ्लॅमेशन्स ऑफ द हेअर्स फॉलिकल्स लाईक सिंगल और मल्टिपल पेपल्स और द पस्ट्युल्स. म्हणजेच काय इन्फ्लॅमेशन्स होणार कोणते हेअर फॉलिकल्स जे आपली इनर साईड ऑफ स्किनच्या अंडर असतात हेअर फॉलिकल्स त्याच्यामध्ये इन्फ्लॅमेशन होते. सो कॉमनली सीन इन द बियर्ड एरिया और द लेग्स फॉर शेविंग. ज्यावेळेला आपण शेव करतो इन लेग्स एरियामध्ये सुद्धा जो पण आपला लेग्स एरियामध्ये आपण शेविंग करतो सो त्यामध्ये काय होणार जे हेअर फॉलिकल्स मीन्स लाईक स्मॉल टाईप एकदम स्मॉल साईजचे जे हेअर्स असतात फॉलिकल्स असतात त्या ठिकाणी हे इन्फ्लॅमेशन त्या ठिकाणी होणार फॉर द हेअर फॉलिकल्समध्ये. त्यामुळे आपण काय बघतो कोणत्या एरियामध्ये होऊ शकतो ज्या ठिकाणी बियर्ड एरिया आहे किंवा शेविंग केलं असेल आपण लेग्स त्या ठिकाणी आपल्याला होऊ शकतो. आता आपण बघणार आहे पॅपुल्स आणि त्यामध्ये आहे पस्ट्युल्स. पॅपुल्स म्हणजे काय इन्फ्लॅमेशन होणे, ओके ॲक्ने फॉर्मेशन्स टाईपमध्ये इन्फ्लॅमेशन्स होते त्या ठिकाणी. पस्ट्युल्स म्हणजे काय डॉट असणारे पण द सराउंडिंग एरिया ऑफ द डॉट किंवा द ॲक्ने फॉर्मेशन ते सराउंडिंग एरिया कसं असणार आहे तो डिस्कलरेशन असणार म्हणजे काय रेडिश इन्फेक्शन असणार व्हाईटिश कलरेशन म्हणजे तो असणार त्याला आपण पस्ट्युल्स असं बोलतो. आता मॅनेजमेंटमध्ये आपण काय बघणार आहे ट्वाईस डेली क्लिन्सिंग विथ द अँटीबॅक्टेरियल सोप. ओके जे पण अँटीबॅक्टेरियल सोप असतात त्यांनी आपण काय करणार आहे ट्वाईसली क्लीन करणार आहे. विक्लेन्स क्युटिकेअर MD टॉपिकल अँटीबायोटिक्स ऑइंटमेंट जे पण ऑइंटमेंट असतात टॉपिकल अँटीबायोटिक्स ते आपण त्या ठिकाणी अप्लाय करणार त्या एरियामध्ये. सिसिलिक ॲसिडसुद्धा आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो आणि मिप्युरोक्सिन सुद्धा आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. हे अँटीबायोटिक ऑइंटमेंट असतात या टाईपमध्ये व क्रीम्स असतात. सिस्टमिक अँटीबायोटिक फॉर द रिक्युरंट केसेस. सो आपण सिस्टमॅटिकली काय करणार आहेत जे अँटीबायोटिक आहे सो ते आपण त्या ठिकाणी सम केसेसमध्ये अप्लाय करायला लावणार. सो आता नर्सिंग कन्सल्टेशन्समध्ये आपण काय अप्लाय करू शकतो. नर्सिंग कन्सल्टेशनमध्ये असणार आहे सजेस्शन फॉर द वॉर्म कम्प्रेशन. जे पण वॉर्म कम्प्रेशन आहे आपण ते अप्लाय करायला लावतो फॉर द रिलीव्ह करण्यासाठी इन्फ्लॅमेशन्स अँड द प्रमोटेड ऑफ ड्रेनेज. जे पण सिक्रेशन त्यातून येणार आहेत ट्रान्सफॉर्मेशन होणार आहेत त्यामधून काय होणार ते प्रमोट कराल ड्रेनेजसाठी आणि इन्फ्लॅमेशनसाठी फॉर द रिलीव्ह करणार आणि डिक्रीज द पेन करणार फॉर द वॉर्म कम्प्रेशन. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात फॉलिकल्स इपिडर्मिस डर्मिस आणि फोरिकल्स बॉईल काय असतं आणि ऑर्बिकल काय असतं. ओके हे एवढे इन डिटेल्स पण जायची गरज नाही. जस्ट आपल्याला पेशंटला झाले किंवा तुम्हाला सुद्धा झालं त्या ठिकाणी तुम्ही काय अप्लाय करू शकता
ते आपण या ठिकाणी बघितलेले. सो मेडिकल सर्जिकल नर्सिंग म्हणलं कॉमन इन्फेक्शन स्किन इन्फेक्शन काय आहे ते आपण या ठिकाणी बघतोय. आपला हा टॉपिक आहे. त्यानंतर आहे फ्युरिनोक्लोसिस. फ्युरिनोक्लोसिस म्हणजे काय? Follicular abscess like boil caused by the Streptococcus anuresis Arvin are two or more confluent fornicles. सो यामध्ये काय होणार आहे? ॲक्सेस फॉर्मेशन्स त्या ठिकाणी होणार आहेत एका बॉईलमध्ये किंवा एखाद्या पार्टमध्ये, आपल्या बॉडीच्या स्किनच्या पार्टमध्ये. सो तो कोण कॉज करणार आहेत? कोणता बॅक्टेरिया किंवा कोणत्या एजंट आहे जो कॉज करणार? त्याचं नाव आहे स्ट्रेप्टोकोकस स्टिफायलोकोकस एरियोसिस. सो स्टिफायलोकोकस एरियोसिस हा कॉज करणार त्या ठिकाणी, आणि कार्बोन्क्युलस किंवा टू और मोर त्या ठिकाणी काय होणार आहेत? फर्निकल्स प्रेझेंट त्या ठिकाणी असणार आहे. सो आता आपण क्लिनिकल मॅनिफेस्टेशनमध्ये बघू कोणत्या टाईप ऑफ फर्निकल असतात त्या ठिकाणी. त्यामध्ये आहे टेंडर, ओके, सर्कमस्क्राईब, ओके, एरिथ्रोमॅटस एरिया whose center may be becomes fluorescent, fluctuant and the separate. यामध्ये काय होणार आहेत की जे पण कॉमनली बॅक, नेक, एक्झिला और द बटक्स त्या रिजनमध्ये हे होणार आहे. लाईक टेंडरनेस म्हणजे का हार्डनेस, जो पण सर्कमस्क्राईब जो एरिया आहे आपला त्या ठिकाणी काय होणार आहेत? हार्डनेस होणार आहेत. आणि एरिथ्रोमॅटस एरिया म्हणजे काय? त्या ठिकाणी डिस्कलरेशन होणार आहे, म्हणजे रेडनेस कलरेशन त्या ठिकाणी फॉर्मेशन होणार आहे. सेंटर पार्टला असणार आहे आणि जो साईड सराउंडिंग पार्ट आहे तो डिस्कलरेशन म्हणजे आपल्याला बघायला भेटणार आहे. सो हा जास्त कॉमनली कोणत्या साईडला होतो, कोणत्या रिजनमध्ये होतो? आपली बॅक असेल, नेक असेल, एक्झिला असेल किंवा बटक्स ह्या रिजनमध्ये हा जास्त आपल्याला बघायला भेटतो. नाव काय त्याचं कंडिशनचं? फ्युरिनोक्लोसिस आपण हा आता बघतोय. मॅनेजमेंटमध्ये आपण काय करणार आहे? मॅनेजमेंट वॉर्म कंप्रेशन प्रोव्हाइड करणार फॉर द रिड्यूस इन्फ्लॅमेशनसाठी आणि प्रमोट ड्रेनेजसाठी. So when area becomes fluctuant and incisions and drainage can be promoted, followed by the packing. ज्यावेळेला इन्सिजन असेल त्या पार्टमध्ये किंवा ड्रेनेज जास्त होत असेल, सो आपण काय फॉलो करतो? फर्दर पॅकिंग, म्हणजे की पॅक जे असतात ते आपण त्या ठिकाणी अप्लाय करणार आहे. Pollutants of the ear canal, nares, upper lip and the nose may be required systemic antibiotic. सो जर का ह्या रिजनमध्ये झालं असेल, अप्पर लिप असेल, नोज असेल, तो आपण काय प्रिस्क्राईब करतो? पेशंटला अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करतो, अँटीबायोटिक ट्रीटमेंट प्रिस्क्राईब करतो. बिकॉज काय होणार आहे? जे एरिया आहे तो ड्रेन डायरेक्टली इंटू क्रॅनियल व्हेनस सायनस. जे पण ड्रेन होणार आहे ते कुठून होणार आहेत? मग क्रॅनियल व्हेनस सायनस मधून आपल्याला ड्रेन बघायला भेटणार आहे. नर्सिंग कन्सिडरेशन मध्ये आपण काय बघतो? सजेस्ट वॉर्म कंप्रेसर, वॉर्म द पेशंट नॉट टू बी स्क्वीज और इनसाइड द लेजन. जे आपण लेजनमध्ये झालेले त्या ठिकाणी पेशंटला आपल्याला इन्स्ट्रक्ट करायचं की स्क्विझिंग करायचं नाही, दाबायचं नाही त्याला, किंवा त्या ठिकाणी टच करायचं नाही. सजेस्ट माइल्ड अनाल्जेसिक्स इफ नीडेड. जर का जास्त पेशंटला पेन होत असेल, बर्न सारखं असेल, तो आपण अनाल्जेसिक्स प्रोव्हाइड करतो. इफ सिव्हिअर और रिकरंट लूप or the underlying immunosuppressions by the disorder such as diabetes, AIDS, alcoholism or the malnutrition. सो सिव्हिअर रिकरंट केसेसमध्ये कोणत्या असतात? ज्या वेळेला पेशंट सप्रेशन असतं, म्हणजे काय? पेशंटची इम्युनिटी ही वीक असते. कोणत्या लेवलमध्ये, कोणत्या डिसऑर्डर्समध्ये वीक असते? डायबिटीस मलायटिस असेल, HIV एड्स असेल, किंवा अल्कोहोलिझम पर्सनमध्ये असेल, किंवा मालन्यूट्रिशन या पर्सनमध्ये असेल. त्यानंतर आहे पॅरनोकिया. पॅरनोकिया म्हणजे काय? पॅरंकिया, आपण पॅरंकिया सुद्धा बोलू शकतो त्याला. पॅरंकिया म्हणजे काय? इन्फ्लॅमेशन्स ऑफ द स्किन फोल्ड. जे पण स्किन फोल्ड असतात त्या ठिकाणी इन्फ्लॅमेशन होते. सराउंडिंग द फिंगरनेल्स, कोणत्या रिजनमध्ये होणारे? फिंगरनेल्स मे बी बॅक्टेरियल किंवा फंगल किंवा दोन्ही इन्फेक्शन सुद्धा एक सोबत होऊ शकतं. त्याला आपण काय बोलतो? पॅरंकिया. पॅरंकिया किंवा पॅरोनकिया सुद्धा आपण त्याला बोलू शकतो. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स म्हणजे का? टेंडरनेस म्हणजे का? हार्डनेस होणार त्या ठिकाणी, एरिथ्रोमॅटिस म्हणजे काय? रेडनेस कलरेशन होणार, स्वेलिंग होणार त्या ठिकाणी इन द नेलच्या बॉर्डरवर. क्रोनिक अँड द रिकरंट पॅरंकिया. सो कॉजेस ऑफ द हॉरिझॉन्टल रिजेस ॲट द बेस ऑफ द नेल. सो जे ॲट द बेस ऑफ द नेल रिजनमध्ये काय होणार आहे? क्रोनिक आणि रिकरंट पॅरंकिया आपल्याला बघायला भेटणार आहे. तर मॅनेजमेंट आपण काय करणार? प्रोव्हाइड करणार त्याला इन्सिजन करणार अँड ड्रेनेज फॉर द ॲक्युटली इन्फ्लांट पॅरंकिया. जे पण ॲक्यूट इन्फ्लॅमेशन झालेलं असेल त्या ठिकाणी आपण काय करतो? इन्सिजन किंवा ड्रेनेज
अप्लाय करतो. फंगिसायडल किंवा बॅक्टेरिसायडल ऑइंटमेंट फॉर द क्रोनिक पॅरेंकिया म्हणजेच काय, फंगल जे पण फंगल इन्फेक्शन झालेलं, बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे पर्सनला. त्यानंतर आपण काय करणार, अँटी फंगल किंवा फंगिसायडल जे पण ऑइंटमेंट असतात किंवा बॅक्टेरिसायडल जे पण ऑइंटमेंट असतात ते आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो क्रोनिक पॅरेंकियामध्ये. सिस्टमिक अँटीबायोटिक ट्रीटमेंट आपण प्रोव्हाइड करू शकतो. युजली इज नॉट नेसेसरी. सिस्टमिक आपण अँटीबायोटिक प्रोव्हाइड करू शकतो, बट सम टाइम ऑफ नेसेसरी असेल तरच आपण यूज करायचं आहे, अदरवाईज नाही यूज केलं तरी चालेल. प्रिव्हेन्शन्स ऑफ ट्रोमा अँड द मॅक्रिएशन्स असेल तर आपण काय करतो, यामध्ये ट्रोमा किंवा इंजुरी आपण पेशंटपासून प्रिव्हेंट करतो. नर्सिंग कन्सिडरेशन्स म्हणजे आपण काय करायला लावणार पेशंटला, encourages soaking in the warm water for 10 to 15 minutes 3 to 4 times per day while acutely inflamed to relieve pain and promote the drainage. सो आपण 10 to 15 मिनिट वॉर्म वॉटरमध्ये पेशंटला फिंगर्स कुक करायला सांगणार आहे. दिवसातून आपल्याला 3 to 4 टाइम्स करायचं आहे. फॉर काय, रिलीफ पेनसाठी आणि प्रमोट फॉर द ड्रेनेजसाठी. आयडेंटिफाय करणार आपण पेशंटचा वर्क रिलेटेड क्रोनिक पॅरेंकिया सच काय, बार्टेंडर्स, ओके, डिशवॉशर असेल किंवा हाऊसकीपर असेल. हाऊसकीपर, डिशवॉशर आणि बार्टेंडर हे ह्या पर्सनमध्ये जास्त करून आपल्याला ते बघायला भेटतो. सो आपण त्यांना का सजेस्ट करणार की तुम्ही रिकमेंडेड करणार आपण त्यांना की यूज करा रबर ग्लोव्स फॉर द ओव्हर थिन कॉटन ग्लोव्स सुद्धा यूज करायला लावतो व्हाईल द वर्किंग अराउंड द मॉइश्चर. ज्यावेळेला जे वर्किंग करतात त्यावेळेला त्यांना इझी पडणार फॉर द पॅरेंकिया, त्या टाईप त्यांना स्किन इन्फेक्शन होणार नाही. त्यानंतर आहे intertrigo. Intertrigo means the superficial inflammations and the secondary infections of the two skin surface are oppositions may be bacterial or the fungal wound. म्हणजे काय, सुपरफिशियल जो इन्फ्लॅमेशन असेल वरच्या साईडला सुद्धा आणि सेकंडरी इन्फेक्शन झालेलं असेल वर द अपोजिट साईडला, अपोजिशन दोन्ही अपोजिट साईडपासून असेल म्हणजे की त्या फोड होतं, स्किन आपले फोड होतं त्या रिजनमध्ये सुद्धा होऊ शकतो. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन काय आहे, इरेथमॅटिस असणार आहेत. त्यानंतर मॅग्रेटेड रॅश अंडर द ब्रेस्ट, इन ॲबडोमन, स्किन फोड और इन ग्रोइन एरियामध्ये. रॅश मे बी एक्झिबिट इरोशन्स, फिशर्स अँड द ड्रेनेज, बर्निंग अँड द इचिंग त्या ठिकाणी होणार पर्सनला. बर्निंग होणार, इचिंग होणार अंडर द ॲक्झिलरी पार्ट असेल, ब्रेस्ट पार्ट असेल किंवा ज्या ठिकाणी स्किन फोड होते. ओके, बिलो द जो पण आपला ट्रॅकियाचा रिजन आहे, ओके, त्या रिजनला सुद्धा होऊ शकते. या वेगळं बघा, ह्या बेबीला म्हणजे काय स्किन फोड झालेली आहे, त्या ठिकाणी दोन्हीचं अटॅचमेंट झालेली आहे, त्यामुळे सुद्धा होऊ शकतो. मॅनेजमेंटमध्ये आपण काय प्रोव्हाइड करणार, अँटीबायोटिक प्रोव्हाइड करणार आणि अँटी फंगल एजंट आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार. नर्सिंग कन्सिडरेशन्स म्हणजे काय, पेशंटला आपण टीच करणार फॉर द प्रिव्हेन्शन स्किन मॅक्युरेशन्स लाईक सेपरेशन सपोजिशन स्किन सरफेस. नंतर आपण सांगणार की मोस्ट ऑफ तुम्ही सरफेस जे आहे स्किनचे तुम्ही सरफेस अपोजिट म्हणजे टच देऊ नका एकमेकांना. वॉच किंवा कॉटन आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो त्या सरफेस एरियामध्ये फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ द सरफेस टच किंवा अपोजिशनसाठी. स्किन सरफेस शुड बी ड्राय थ्रोली आफ्टर द बाथिंग विथ अ हेअर ड्रायर ऑन लो सेटिंग. हेअर ड्रायरने सुद्धा आपण त्यांना त्या ठिकाणला ड्राय करायला लावू शकतो तो एरिया पार्ट. त्यानंतर अल्गम पावडर कॅन बी अप्लाइड लाईटली टू द एरिया आफ्टर ड्राईंग. ज्यावेळेला जो पण आफ्टर एरिया ड्राईंग असतो त्यानंतर आपण त्याला कोणती पावडर अप्लाय करायला लावणार आहे, टॅल्कम पावडर ही अप्लाय करायला लावतो. लूज एअर परमिएबल क्लॉथिंग शुड बी वॉर्म. त्यानंतर आपण बघणार आहे मायकोटिक फंगल इन्फेक्शन. मायकोटिक फंगल इन्फेक्शनमध्ये कोणते कोणते, टिनिया पेडिस, रिंगवर्म ऑफ द फूटमध्ये असेल, टिनिया कॉर्पोरिस बॉडीमध्ये होणार, टिनिया क्रुसिस ग्रोइन एरियामध्ये होणार, टिनिया हॅप्टिस म्हणजे स्काल्प एरियामध्ये होणार. आता क्लिनिकल मॅनिफेस्टेशन कशामुळे होऊ शकतो, हा डर्मॅटोफायटिस और ट्रॅकोफायटोन, इक्वेडर्मोफायटोन आणि ऑर द मायक्रोस्पोरम. इरिथ्रोमॅटिस इन्फ्लॅमेशन त्या ठिकाणी होणार. त्यानंतर वेस्क्युलर लेजन ऑफ फीटमध्ये होणार, व्हेसल्स इन्फ्लॅमेशन त्या ठिकाणी होणार. स्केलिंग, एरिथ्रोमॅटिस पॅचेस ऑफ द बॉडी और हेड विथ सेंट्रल क्लिअरिंग. म्हणजेच काय होणार आहे, स्केलिंग म्हणजेच काय, स्केल लाईफ स्ट्रक्चर होणार आणि त्या ठिकाणून आपलं जी स्किन आहे ती ब्रेक व्हायला स्टार्ट होणार. डल रेड ऑर द ब्राउनिश रॅश ऑफ द अप्पर इनर थाय अँड ग्रोइन विथ द स्केलिंग बॉर्डर.
इचिंग अँड द इरिटेशन त्या ठिकाणी आपल्याला होणार. एक्झामिनेशन्समध्ये आपण काय करतो, रॅश किती आहेत, रॅश ऑफ वुड्स किती लाईटमध्ये आहे अंडर द, ते आपण मॅनेजमेंटमध्ये एक्झामिनेशनमध्ये करतो. स्किन स्क्रॅपिंग फ्रॉम द लिडिंग एजेस शो कॅरेक्टरिस्टिक स्पोर अँड द hyphae with the pore preparations under the microscope. Treat with topical antifungals or the systemic antifungals for the severe cases. Reduce of the moistures in growing between toes. Advice for the washing 1 or 2 times per day with the water and mild soap. Then apply talc powder or the construct to well dry area. आपण तो एरिया ड्राय करायला लावणार. आफ्टर द 2 to 3 times आपण वॉश करायला लावणार ज्या एरियामध्ये झालं असेल त्या एरियामध्ये, आणि टॅल्कम पावडर आपण त्या ठिकाणी अप्लाय करायला लावणार. यूज हेअर ड्रायर सेट ऑन लो टेम्परेचर टू ड्राय टेंडर एरिया. ज्या पण एरियामध्ये झालं त्या ठिकाणी आपण ड्रायर यूज करू शकतो फॉर द ड्रायिंगसाठी. एनकरेजिंग वेअरिंग कॉटन सॉक्स अँड अंडरवेअर अँड लाईट एअर परमिएबल क्लॉथिंग टू प्रमोट इव्हॅपोरेशन. सो पेशंटला आपण काय करणार आहे, कॉटन सॉक्स तुम्ही अप्लाय करू शकता. अंडरवेअर सुद्धा कॉटन यूज करू शकतात. Warm about contaminations for the feet to growing or other areas of the body by hands or the clothing. In tinea pedis, encourage the use of open shoe or canvas sneakers and the avoidance of the tight shoes or plastic or rubber sole shoes or boot. त्या ठिकाणी पेशंटला टिनिया पेडिस झालं म्हणजे ते फुटबॉल झालेलं असेल, सो त्या ठिकाणी आपण पेशंटला इन्स्ट्रक्ट करू शकतो तुम्ही अवॉइड करा शूज वगैरे वेअर नाही करण्यासाठी. प्रॉपरली ज्या ठिकाणी ड्राय होईल त्या ठिकाणी तुम्ही तसेच क्लॉथ किंवा शूज वेअर करू शकतात. वॉश कंटॅमिनेटेड क्लॉथ इन हॉट वॉटर. जे पण आपले क्लॉथ्स आहेत अंडर द इन्फेक्शन असेल ते आपण वॉश करायचे कंटॅमिनेटेड हॉट वॉटरमध्ये. रिझन काय, प्रिव्हेंट करण्यासाठी इन्फेक्शन. त्यानंतर सुपरफिशियल फंगल इन्फेक्शन माल्सिजा फर्दर नॅचरली प्रेझेंट ऑन द स्किन. यामध्ये बघा या टाईपमध्ये इन्फेक्शन होऊ शकतो फंगल इन्फेक्शन. सो पॅची मस्क्युलर किंवा माइल्डली स्केली रॅशेस अप्पर ट्रंक अँड द अप्पर आर्मच्या वरती आपल्याला बघायला भेटू शकतात. येल्लोविश ऑर द ब्राउनिश लाईट स्किन पीपल्स हायपोपिगमेंटेड इन दोज विथ डार्क स्किन. जे डार्क स्किन असेल, हायपोपिगमेंटेड स्किन असेल, येल्लो किंवा ब्राउनिश म्हणजे कलरमध्ये जे आपल्याला बघायला भेटू शकतो. माइल्ड इचिंग होणार आणि स्केलिंग त्या ठिकाणी होणार. ऑन वूड लाईट एक्झामिनेशन्स मे बी फ्लोरन्स अँड विल शो. हायपोपिगमेंटेड पॅचेस त्या ठिकाणी आपण लावू शकतो. मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करू शकतो आपण त्याचं स्किन स्क्रॅपिंगचं. आणि त्यानंतर आपल्याला काय बघणार, डिसोफॅटी अँड द मेटाबल्स आपल्याला बघायला भेटणार फॉर द हायपोक्रेक अँड द स्पोर्स फॉर्मेशन. ट्रीटमेंट आपण काय प्रोव्हाइड करणार फॉर द सल्फाईड शॅम्पू आपण त्यांना अप्लाय करायला लावणार. लिव्ह ऑन फॉर द 40 minutes बिफोर शॉवरिंग अँड डेली 1 for week. टॉपिकल ऑर द सिस्टमिक अँटीफंगल मे बी त्या ठिकाणी आपण यूज करायला लावणार त्यांना. नर्सिंग कन्सल्टेशन्समध्ये काय बघू आपण, कॉमन इन हाय टेम्परेचर हाय ह्युमिडिटी एन्व्हायरमेंटमध्ये हा जास्त होऊ शकतो. ॲडवाइस करणार पेशंटला आपण की डिस्कलरेशन्स मे बी पर्सिस्ट आफ्टर द फंगस, बेबी इरॅडिकेटेड लॉस्ट पिगमेंटेशन्स विल बी रिझॉल्व विथ सन एक्सपोजर. Tell patient that recurrence common after 2 to 12 weeks if prophylactic treatment is not given periodically. त्यानंतर ऑन्कोमायोसिस म्हणजे काय, ऑन्कोमायकोसिस लाईक फंगल इन्फेक्शन्स इन द नेल. त्यामध्ये काय होणार, डिस्कलरेशन्स होणार, व्हाईट येलो डार्क कलरमध्ये नेल्स होणार. त्यानंतर का नेल बिकम्स ब्रिटल क्रॅक म्हणजे क्रॅक सारखे होणार. इरेग्युलर किंवा लूज त्या ठिकाणी होऊन जाऊन आणि डिस्चार्ज होणार. मे बी सोनिस इन्फ्लमेशन्स किंवा त्या ठिकाणी पेन सुद्धा होऊ शकतं आपल्याला. मॅनेजमेंटमध्ये आपण काय करतो, अंडर द एक्झामिनेशन्स करणार आपण खूप फायदा करायचं. ट्रीटमेंट काय प्रोव्हाइड करणार आपण, अँटीफंगल असेल किंवा अँटीफंगल फॉर द किती वीकसाठी, 6 weeksसाठी, आणि फिंगर नेल्स आणि ॲट द 12 weeks फॉर द टो नेल्स. सर्जिकल रिमूव्हल सुद्धा करू शकतो आपण नेल्सचं मे बी इन नेसेसरी असेल तर. नर्सिंग कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय करणार आपण, इन्करेज करायला लावणार पेशंटला फॉर द लेंथी ट्रीटमेंट. प्रॉपरली ट्रीटमेंट करण्यासाठी फंगल इन्फेक्शन असेल तर डिफिकल्टी होऊ शकते ट्रीटमेंटसाठी. एक्झामिनेशन्स करणार आपण पेशंटचा एरिया, जो पण फिट गोल एरिया असेल. इन्करेज करणार पेशंटला आपण काय, टू स्प्रेड द फिंगर नेल्स बाय द स्क्रॅचिंग पासून. आफ्टर द नेल रिमूव्ह ॲडवाइस करणार पेशंटला फॉर द हँड ऑर फूट
elevated for the several hours and change dressing daily gauze piece and apply the antibiotic ointment on the surgical part. त्यानंतर parasitic infections like pediculosis. Pediculosis means काय डॅन्ड्रफ लाईक स्ट्रक्चर असेल किंवा तर आपण असं बोलू शकतो. पेडिक्युलोसिस प्रेझेंट ऑन युअर जेनायटल रिजन सुद्धा आणि हेअर रिजन सुद्धा और अंडर द आय. सो क्लिनिकल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय होणार, इचिंग होणार. ओके, लायनेट्स, सिनिन, सेल्स, क्लॉटिंग, बॉडी लाईस आणि clinging to hairs, public lice, skin exudations in the affected area. त्यानंतर erythematous muscles or wheals may be appears in puncture site. Gray blue macules may be appear. So sometimes का होणार, मॅनेजमेंट मध्ये आपण काय ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, पेडिक्युलोसिस कॉर्पोरेसिस इन्व्हॉल्वमेंट करणार आपण वॉशिंग विथ सोप. त्यानंतर वॉटर वॉशिंग करायला लावणार फॉर द अप्लाइंग ऑफ हॉट वॉटर अप्लाय करायला लावणार, फॉर द ड्राय क्लीन करायला लावणार. जे पण क्लॉथ्स वेअर करतात ते प्रॉपरली हॉट वॉटरमध्ये वॉश करायला असायला पाहिजे. पेडिक्युलोसिस कॅपिटिस अँड द प्युबिक आर ट्रीटमेंट टॉपिकल अँटीपॅरासायटिक प्रिपरेशन्स इन द केवेल ऑर द परमिथ्रिन नेक्स. यामध्ये सुद्धा आपण यूज करू शकतो. मॅन्युअल रिमूव्हल ऑफ द नीड्स एग्स मे बी परफॉर्म. ट्रीटमेंट विथ टॉपिकल अँटीपॅरासायटिक इन 3 to 7 days इज रिकमेंडेड. म्हणजे आपण अँटीपॅरासायटिक किती दिवसासाठी देऊ शकतो, 3 to 7 दिवसासाठी. पेट्रोलियम जे पण जेली असते ते आपण अप्लाय करू शकतो फॉर द आयलॅशेसवर किंवा लाईस किंवा नेट्ससाठी. कारण रिमूव्ह का करणार आपण पॉलिओकार्फिन ड्रॉप्स कॅन बी यूज करू शकतो आपण पॅरालाइज द लाईससाठी. त्यानंतर आयटम दॅट कॅन नॉट बी वॉश फॉर ड्राय क्लीन कॅन बी स्टोअर फॉर 13 days विदाउट यूज. नर्सिंग कन्सल्टेशन्स म्हणजे आपण ॲडवाइस करणार पेशंटला पेडिक्युलोसिससाठी फॉर द सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज त्यांना होऊ शकते त्यांच्या पार्टनरला. सो आपण पेशंटला टीच करणार प्रॉपरली यूज ऑफ मेडिकेशन्स, अप्लाय लोशन्स प्रॉपरली 8 to 12 hours वॉश करायचे 8 to 12 hours म्हणून. त्यानंतर अल्टरनेट आपण 4 to 5 minutes पर्यंत त्यांचे हेअर एरिया जो आहे त्या ठिकाणी अप्लाय करायला लावणारे शॅम्पू यूज करायला लावणारे फॉर टू फॉर द रिमूव्ह नीड्ससाठी. वॉश करायला लावणार जे पण त्यांची क्लॉथिंग असेल, टॉवेल्स असेल, लिनन असेल, कॉम्ब असेल फॉर द हॉट वॉटरमध्ये 10 minutes आपण त्यांना वॉश करायला लावणार. अँटीपॅरासायटिक आपण त्यांना जो डोस आहे ते प्रॉपरली रिकमेंडेड करणार आणि फॉलोअपसाठी रिटर्न बोलवणार. त्यानंतर सुपरफिशियल इन्फेस्टेशन्स बाय इच माइट ट्रान्समिटेड बाय क्लोज पर्सन कॉन्टॅक्ट. इच माइट म्हणजेच काय, त्या ठिकाणी इचिंग होणार ॲट द टाइम ऑफ नाईट. स्मॉल टेट्रोसाइट्स जे आहे पॅपिल म्हणजेच काय ॲक्ने फॉर्मेशन त्या ठिकाणी होणार. फ्रिक्वेंटली कोणत्या रिजनमध्ये होतो, हा ग्रोइन एरियामध्ये होतो. सो स्पेअर हेड अँड स्कॅल्प एक्सेप्ट इन द चिल्ड्रन्स ॲट द एज ऑफ 1 year पर्यंत होऊ शकतो. टिपिकल स्कॅबेज मे बी फाउंड इन इम्युन compromised people and may be resistant to standard treatment. म्हणजे जे पण कॉम्प्रोमाइज पेशंट असतात त्यांच्यामध्ये हा जास्त आपल्याला बघायला भेटू शकतो. मॅनेजमेंटमध्ये आपण काय करणार, पॅरासायटिक जे पण एक्झामिनेशन्स करणार आपण स्किनचं ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. पॅरासायटिक जे पण ट्रीटमेंट आहे कोणती पेरमेथ्रिन और द प्रोमेथिओन ही आपण ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू शकतो. मशीन वॉश त्या ठिकाणी आपण करायला लावू शकतो. ड्राय क्लॉथ त्यांना करायला लावू शकतो त्यांची प्रॉपरली हॉट वॉटरमध्ये. त्यानंतर टॉपिकल किंवा सिस्टमिक स्टेरॉइड आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो जर का सिम्पटम्स ॲलर्जिक रिॲक्शन असेल तर त्यावेळेला. नर्सिंग कन्सल्टेशनमध्ये का टीच करणार आपण पेशंटला प्रॉपरली मेडिकेशनसाठी अप्लाय करायला लावणार प्रॉपरली लोशन्स ऑन टू फीट साईडला फीट एरियामध्ये असेल, हँड रिजनमध्ये असेल त्या ठिकाणी. फॉर द मेडिकेशन्स आपण त्यांना 8 to 12 hours म्हणून जास्त घ्यायचे नाही त्यांना असं पण सुद्धा सांगणार आपण. आणि वॉश करायला लावायचे ते पण स्किन्स किंवा हँडवॉश प्रॉपरली. ॲडवाइस करणार पेशंटला अवॉइड करा क्लोज कॉन्टॅक्ट 24 hours आफ्टर द ट्रीटमेंट फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ ट्रान्समिशन. जिसके काय अदर पर्सनला ट्रान्समिट होऊ नये म्हणून 24 hours आपण ट्रीटमेंट घेतल्यानंतर अवॉइड करायचा अदर पर्सनसोबत कॉन्टॅक्ट. एनकरेज ट्रीटमेंट ऑफ सेक्शुअल अँड द क्लोज कॉन्टॅक्ट simultaneously. Tell the patient by itching may be persistent for the days to week. Following treatment due to an allergic reactions to mites. Retreatment is not necessary. Retreatment is necessary नाही आहे. Sometimes patient treatment घेतलेलं असेल but other patientला चान्सेस आहे होण्याचे.
त्यानंतर आहे हॅव सिम्प्लेक्स व्हायरस, हा व्हायरल इन्फेक्शन आहे. ॲक्यूट वेसिक्युलर इरप्शन्स कॉज बाय द हर्ब सिम्प्लेक्स व्हायरस फॉर द व्हायरस टाईप कोणता आहे 1 or 2. हर्ब सिम्प्लेक्स व्हायरस आहे ट्रान्समिटेड होतो कशामुळे व्हायरल इन्फेक्शनमुळे, हर्ब सिम्प्लेक्स व्हायरसमुळे. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन आपण या ठिकाणी बघू. प्रोडॉमिनल पेन होणार, बर्निंग होणार, टिंगलिंग होणार आणि फिवर होऊ शकतो या पर्सनला. टायनी व्हेसिकल्स अपीरन्स ऑफ द इरिथेमॅटस स्वॉलन बेस दॅट द रप्चर ऑफ फॉर्म पेनफुल अल्सरेशन्स ऑन द हिलिंग ऑफकस वेबी आउटब्रेक आर रिकरंट. पर्सनला काय होणार, अल्सरेशन्स फॉर्मेशन होणार इन लिप एरिया आणि ग्रोइन एरियामध्ये. सो कॅन ऑकर्स एनिवेअर स्पेशली नियर द mucocutaneous junction. Viral shedding may be occurrence between symptoms periods leading to the transmissions of the infection. Transmission of infection हे होणार 1% to another person at the time of sexual contact असेल तर. Zank smear for the scabbing of ulcer or the fluid for vesicles. So आपण काय ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, एक्झामिनेशन्स करणार फॉर द हर्ब सिम्प्लेक्ससाठी, डायग्नोस्टिक टेस्ट करणार आणि अँटीव्हायरल ट्रीटमेंट आपण प्रोव्हाइड करणार. लाईक झोबिरेक्स आपण प्रोव्हाइड करू शकतो, फॅमिवेअर सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो आणि वेल्ट्रेक्स सुद्धाही देऊ शकतो ॲक्युट इन्फेक्शन असेल तर थेरपीमध्ये. अनालिसिस सुद्धा आपण प्रिस्क्राईब करू शकतो जर का अंटेनाटल इरप्शन असेल त्यावेळेलाच. नर्सिंग कन्सल्टेशन्समध्ये आपण काय करू शकतो, पेशंटला आपण टीच करू शकतो. लाईक सिम्पल कॅन बी ट्रेसमिटेड बाय क्लोज ऑफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट होऊ शकतो. सो अवॉइड करायला लावायचे सेक्शुअल टू क्लोज कॉन्टॅक्ट टू अदर पर्सन. गुड पर्सनल अँड हँड हायजीन रिक्वायर करायची फॉर द फेशियल केसेसमध्ये. त्यानंतर रिएक्युरन्स मे बी ब्राउड बाय द फिवर असेल, इमोशनल स्ट्रेस असेल, मेन्सेस असेल, प्रेग्नन्सी असेल, सनलाईट असेल, अदर फॅक्टर्सपासून त्यांना रिएक्युरन्स करायला लावायचे. ॲडवाइस करायची फॉर द पेशंट ऑफ ॲक्टिव्ह हर्ब सिम्प्लेक्स इन्फेक्शन टू अवॉइड द कॉन्टॅक्ट विथ द इम्युनो कॉम्प्रोमाइज इंडिव्हिज्युअल. लाईक ज्या पर्सनला HIV असेल, डिसीज असेल, कॅन्सर असेल, डायबिटीज असेल त्या पर्सनपासून. सो टेल द पेशंट फॉर लेजन युजली रिझॉल्व 1 to 2 weeks विदाउट एनी स्केरिंग. त्यानंतर आहे अदर कंडिशन्स लाईक कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस. कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस इन्फ्लॅमेशन्स होतो फॉर द एक्सपोजर ऑफ ॲलर्जिक सबस्टन्स. ज्या पर्सनला एक्सपोजर झालेला आहे ॲलर्जिक सबस्टन्स होऊ शकतो. लाईक प्लॅन्ट्स असेल, कॉस्मेटिक प्रोडक्ट असेल, क्लिनिंग प्रोडक्ट असेल, सोप असेल किंवा डर्मेटिक हेअर डायज असेल किंवा मेटल्स असेल किंवा रबर असेल, ज्या पर्सनला इन्फेक्शन होऊ शकतं त्या पर्सनसाठी कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस. क्लिनिकल मॅनिफेस्टेशनमध्ये काय होणार, इचिंग होणार, इरिथ्रेमा होणार. त्यानंतर ज्या आपण कॉन्टॅक्ट झालं त्या ठिकाणी पेन होणार. प्रोग्रेसिव्ह काय होणार, आपण क्रस्टिंग, ड्राईंग, फ्लशिंग आणि पिलिंग होणार. त्यानंतर आपण मॅनेजमेंटमध्ये लक्ष देऊ. आपण मॅनेजमेंटमध्ये काय प्रोव्हाइड करणार, टॉपिकल किंवा ओरल स्टेरॉइड आपण प्रोव्हाइड करू शकतो. ॲट डिपेंड ऑफ द सिव्हिरिटी लेवल किती आहे त्या पर्सनची डिसीज कंडिशनची. रिमूव्ह करणार ऑफ द पॉझिटिव्ह एजंट जो पण असेल तो आपण बघणार, आयडेंटिफाय करणार आणि रिमूव्ह करणार. अँटीप्युरायटिस, सिस्टेमिक, टॉपिकल, अँटीहिस्टामाइन्स आपण प्रोव्हाइड करू शकतो. सो डिसेन्सिटायझेशन्स प्रोव्हाइड करू शकतो. पर्सनला सप्टम्सला ज्या ॲलर्जिक असेल त्या ॲलर्जीपासून आपण त्यांना अवॉइड करू शकतो कॉन्टॅक्ट. नर्सिंग कन्सल्टेशनमध्ये आपण काय ट्रीटमेंट करू शकतो की जे पण ॲक्टिव्हिटी आहे ज्या प्लांट किंवा ज्या मेटल तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकते सो अवॉइड करायला लावायचे. पेशंटला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची, प्रॉपरली हँडवॉश करायला लावायचं आहे आफ्टर द टचिंग ऑफ द एनी आर्टिकल्स. त्यानंतर ॲलोप्सिया म्हणजेच का हेअर लॉस होणे, त्याला आपण ॲलोप्सिया बोलतो. हेअर लॉस कशामुळे होऊ शकते, वेल पॅटर्नमध्ये जास्त होऊ शकते हेअर लॉस, कारण की ट्रायकोलोमेनिया होऊ शकतो पेशंटला फॉर द स्केरिंग ऑफ स्किन डिसऑर्डर्समुळे होऊ शकतो. त्यानंतर ॲक्ने व्हल्गरस आपण बघू या ठिकाणी. ॲक्ने व्हल्गरसिस म्हणजे काय, या ठिकाणी ॲक्ने फॉर्मेशन्स होते फॉर द बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, ॲलर्जिक इन्फेक्शन असेल फॉर द स्किनमध्ये. त्यानंतर ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स आपण या ठिकाणी बघू शकतो. ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स मध्ये काय डिफरन्सेस आहे. ॲक्ने व्हल्गरसिस कशामुळे होऊ शकतो, फॉर द सिबेसिस ग्लँड जे असते त्या ठिकाणी इन्फ्लॅमेशन होते. सो आपण ट्रीटमेंट काय प्रोव्हाइड करू शकतो, डेफिरिन असेल, त्यानंतर अँटीबायोटिक प्रोव्हाइड करू शकतो. अल्झॅलिक ॲसिड सुद्धा आपण प्रोव्हाइड करू शकतो. सिस्टमिक अँटीबायोटिक आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. रेटिनॉइड थेरपी प्रोव्हाइड करू शकतो. एस्ट्रोजन थेरपी सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो. समटाइम्स हार्मोनल इम्बॅलन्सेस असेल सो आपण त्या ठिकाणी एस्ट्रोजन थेरपी सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो पेशंटला. या ॲक्ने व्हल्गरस, ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्स तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. हे जस्ट सगळे नॉर्मल कॉमन इन्फेक्शन, स्किन इन्फेक्शन आहे जे की पर्सनला होतात.
मेडिकल सर्जिकल नर्सिंग मधला हा आपला स्किन इंटरव्ह्यू सिस्टमचा पार्ट आहे. ओके, या ठिकाणी आपलं लेक्चर संपलेलं आहे. थँक्यू सो मच.